चाय गरम पाणी गरम चाय गरम पोंगे काकडी मला खरं वाटलं काकडेवाला आला. तुम्ही काय बोलणार याच्यावर? इथे काकड्या बनतात का? काकड्या काय बनायला काय फॅक्टरी का? काकड्या बनतच नाही. मावशी काहीतरी घेऊन येते. पेरू पेरू काय बोलायचं? कसा दिला होता? आता आम्ही झालोय रेडी. आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वर. जय महाकाल जय महाकाल. चला आता आम्ही चाललो आहोत ॲटो रिक्षामधून बसमध्ये बसायला, कारण आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरला बसने. तर त्याच्यामुळे आमच्या हॉटेल ते हरिहरेश्वर घाट म्हणून आहे, तिथे बस स्टॉप असतो. तर आम्हाला तिथपर्यंत बस आत नाही आहेत, कारण सिटीमध्ये आतमध्ये मेन रोडला बस ह्या अलाउड नाही करत. त्याच्यामुळे आम्ही ॲटोने चाललो होतो. आणि ॲटोच्या बाहेरचं म्हणजे सगळं हे महाकालचंच एरिया, उज्जैनचंच हे होतं ना, इतकं सुंदर होतं आणि इतकी पब्लिक. आणि ही बघा, ही आमची बस होती. या बसमध्ये आम्ही 31 जण जाणार होतो ओंकारेश्वरला. छान अशी बस होती आणि मस्तपैकी आम्ही सगळे असे सुटसुटीत बसलो होतो. आणि आमची फेवरेट जागा सगळ्यात बॅक साईडला आम्हाला ॲक्च्युली जागा भेटलेली, त्याच्यामुळे आम्ही मस्त निवांत. मोस्ट फेवरेट गोल्या. बोला, कुठे चालला तू? आम्ही कुठे चालला? गावाला चालला. हर्ष गावाला चालला. अरू कुठे चालली? अरू जेजे बाप्पा सापडली एक खालती पडली. एक नोट 4 रुपयाची. मम्मीला बोलली, मम्मी अरूला पैसे सापडले. अरूला धनलाभ झाला. आता आपण कुठे? अरू कुठे झाली? ओंकारेश्वर. आता मी चला अरू गाव गेली. चाय गरम पाणी गरम चाय गरम पोंगे काकडी मला खरं वाटलं काकडेवाला आला. तुम्ही काय बोलणार याच्यावर? इथे काकड्या बनतात का? काकड्या काय बनायला काय फॅक्टरी का? काकड्या बनतच नाही. मावशी काहीतरी घेऊन येते. पेरू पेरू काय बोलायचं? कसा दिला होता? काहीतरी टाइमपास पेरूच आहे ना. खाऊ नको. मी नको खाऊ. कसं? मस्त पेरू दिले, छान टेस्टी पेरू दिले. आणि त्याच्यानंतर आम्ही एका म्हणजे असे हॉटेल्स तिथे होते, तिथे आम्ही जेवायला उतरलो. तर आई बोलते नाश्ता करण्यापेक्षा मस्तपैकी जेवा. मेनू कार्ड इतका छान होता, ते बघा समोरच लावलं होतं. आणि 2 थाळ्या मागवलेल्या आम्ही. ही साधी थाळी होती 150ची, त्याच्यामध्ये राईस हे ते. आणि स्पेशल थाळी त्याच्यामध्ये पनीरची भाजी, रायता आणि व्हेज पुलाव, 1 लाडू, 4 रोटी. आणि साध्या याच्यामध्ये हे होतं, शेवभाजी होती. आणि बाकी सगळं फक्त भाजीमध्ये शेवभाजी होती. तर आरू आणि आपला हर्ष दोघांना स्पेशल थाली. तर मी हर्षला विचारलं तुला काय आवडलं, तर हर्ष सांगतो मला रायता आवडला. आणि आमच्या गोल्या काही विचारा खातो, त्याला फक्त खाण्याशी मतलब आहे. हे दोघं आमचे जरासे. आणि ही एक नदी आहे, तर मला वाटलं नदी आली म्हणजे आता मंदिर लवकर येणार. अरे बापरे, उज्जैनवरून आम्हाला तिथे ओंकारेश्वरला जायला 5 तास लागले. आणि फायनली आम्ही आलो आहोत ओंकारेश्वरला. 11 वाजता बसल्यानंतर आम्ही ओंकारेश्वरला पोचलो 4 वाजता. आणि हे आहे ओंकारेश्वरचं न्यू बस स्टॉप. आणि इथून आम्ही ही रिक्षा करून आम्ही मंदिरामध्ये पोचलो. तर आमची फॅमिली जास्त, त्याच्यामुळे आम्हाला एक ॲटो तर बास व्हायची रिक्षा. आणि इथून स्टार्ट झाला आमचा ओंकारेश्वरचा प्रवास. म्हणजे मला वाटलं हे इथेच आहे, आणि इतकं मोठं आहे, इतका राऊंड मारून. आणि म्हणजे ते दिसते इतकं समोरच. आणि आम्ही चालतोय जवळजवळ ॲटोमधनं उतरल्यापासून ते 15 मिनटाच्या अंतरावर ते मंदिराची लाईन चालू झाली. हे बघा, इथून
आणि हे बघा इतकं सुंदर दृश्य, म्हणजे आयुष्यात खरंच आपण स्वर्गात आल्यासारखं वाटतं. इतकं छान ते मंदिर, तिथला निसर्ग आणि आपल्या नेहमीच्या धावपळीच्या जीवनातनं एक ते म्हणतात ना, देवाच्या दारी गेल्यानंतर एकदम असं प्रसन्न वाटतं. इतकं छान. आम्ही इतकं 5 तासाचा प्रवासानंतर आम्ही गेलो, पण आम्हाला इतकं छान फील झालं. हे एक विष्णूंचं मंदिर होतं. खूप मंदिर होते, पण आम्हाला ओंकारेश्वरच्या मंदिराच्या लाईनीला लागायचं होतं, कारण आम्हाला बोललेले की 5 तास लागणार. त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं पटापट पळत पळत जात होतो आणि ट्राय करत होतो की आम्ही पटकन मंदिरात पोहोचावं. यहाँ से आधा किलोमीटर म्हणजे अजूनही ओंकारेश्वर। मंदिर लागलं नव्हतं. कहाँ से? यहाँ से। इथून थेट। सीधा जाना है, कहीं मुड़ना नहीं है। ओंकारेश्वर मंदिर आ गए। हे इथे इथून पण आतमध्ये होईल. यहाँ से कहीं मुड़ना नहीं है, सीधा जाना है। ना दाय ना बाय. ए मनीषा घेते हो, हिला पकडा ना. आमच्यासोबत छान अशा गप्पा मारत चाललो होतो. त्याच्यानंतर मी टीका लावला आणि मी जाते तर शक्यतो लावतेच टीका, मला फार आवडतो. मी आणि अरुणी लावलं, बाकी माझ्याबद्दल माहिती नाही कोणी कोणी लावलं. एवढंच एक जे छोटे उद्योगवाले आहेत त्यांना आपल्याकडनं एक मदत पण होते 10-20 रुपयाची. आणि हे बघा, आम्ही जसं चालतोय, मी चालते तसं असं वाटतं मंदिर अजून तिथेच आहे, मी इथेच आहे. इतका फिरून असं जातात ना, आणि इतकं छान वाटतं. ते तर जाऊ द्या, जायचं हे होतं, पण आपण जसं जसं जातो ना तसं तसं असं प्रसन्नता वाटत जाते. आणि आम्ही असंच बघत चाललेलो, शॉप दुकान वगैरे इतकी छान छान आहे. आणि नंतर बघतो तर अरे देवा, लाईन तर इथूनच आहे. मी म्हटलं इथे लाईन आहे तर अजून तर दर्शन केवढं लांब. इथूनच लाईन आहे फार. आणि इतकं सुंदर होतं तिथं सगळं शॉपिंग, हे ते बँगल्स, हे बघा इतक्या छान छान व्हरायटी होत्या बांगड्यांच्या वगैरे. छान वाटत होतं, पण आम्ही नाही घेतलं कारण आम्ही फक्त ग्रीन बांगडीच घालते त्याच्यामुळे. आणि पण इतकं सुंदर होतात ते सगळे शॉप वगैरे. आणि इथून आम्ही स्टार्ट झाली आमची लाईन. आणि हे मम्मीचे फ्रेंड्स आहेत मागे आहेत, तिथे त्यांची मुलगी आहे. आणि हे आहो सोनाली आमची. अजून भरपूर जण होते आणि इथे छान छान असे छोटे छोटे दुकानं होते. आणि आमच्या मुलांना दिसल्या काकड्या. मम्मी हे बघा, आरूने तिथे काय खाल्लं बघा, कलिंगड. जय महाकाल. छान असे हे आम्ही लाईनीला उभं असताना हे सगळे दुकानं होते आणि आम्ही ते बघत होतो. आणि छान पिंडी, महादेवाच्या पिंड्या, त्याच्यानंतर ज्वेलरी, आणि आणखीन जसं आपण घेत जातो तसे छान छान खूप छान छान. इथे सगळे माझ्या मते हे चांदीचे असतील नंदी, छोटेसे पिंड, खूप असे म्हणजे देव तीर्थक्षेत्रात असतात ना, आपण शक्यतो बघत नाही, पण त्या लाईनीमध्ये आम्ही जे उभं होतो ना तिथे आम्हाला. आणि हे बघा जस्ट थोडंसं वरती म्हणजे मंदिराच्या जस्ट 5-1 मिनटाच्या अंतरावर आम्ही असणार. आणि तिथे इतकी गर्दी. हे बघा, हे संध्याकाळचा व्ह्यू, म्हणजे ते हा 7 वाजताचं शूट्स असेल माझं. मी खूप ट्राय केलेलं की जितकं होईल तितकं शूट, पण तिथे मोबाईल, आरू माझ्यासोबत, मोबाईल पण, गर्दी इतकी बघा. माझ्या मागे बघू शकतात किती पब्लिक होती, फार पब्लिक. जर कोणाला दर्शन घ्यायचं असेल ओंकारेश्वरला 8 नंतर दर्शन घ्या. 9 वाजता बंद होतं मंदिर, पण तुम्हाला पटकन भेटेल, कारण नंतर आमच्यानंतर अर्ध्या तासाने पूर्ण गर्दी संपलेली. आणि हे बघा इथून खालचा व्ह्यू, इतकी पब्लिक होती. आणि हे मंदिर आहे, इथून समोर हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे. त्यांच्या जस्ट समोर नंदी आहे. हे मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मंदिराच्या जस्ट मागे नंदीची मूर्ती. आणि आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि आम्ही येऊन इथे बसलो, कारण आरूचे पप्पा आणि आमचा दादा दोघंजणं लाईनीच्या थोडेसे मागे, म्हणजे अर्धा तास मागे गेले. त्याच्यामुळे आम्ही त्यांची वेट करत आम्ही बसलो होतो. तर जागा नाही तर कुठे, चप्पल स्टँडच्या एक साईडला, म्हणजे त्यांच्या मागच्या साईडला थोडीशी जागा होती, तिथे आम्ही बसलो. आणि आम्ही पूर्ण कंटिन्यू 5.5 ते 6 तास आम्ही उभं होतो. माझी मम्मा, मी, साक्षी, भाऊ, वहिनी, आमचे दोन्ही मुलं हर्ष आणि ही. आणि हे बघा 8:30 नंतर पूर्ण लाईन खाली, म्हणजे इथे जे आम्हाला 2 तास गेले ते पूर्ण रिकामे होते.
आणि नंतरून आम्ही 8:30 वाजता मग दर्शन वगैरे करू. म्हणजे हा टायमिंग आमचं होतं, 9चं टायमिंग होतं. 9च्या टायमिंगला आम्ही इथे जात होतो. तरी पब्लिक बघ 9 वाजता त्या ठिकाणी. आणि हे पण एक दुसरं मंदिर आहे ओंकारेश्वर, आणि हे दुसरं एक आहे ममलेश्वर. इथे आम्ही फक्त बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की आमची 9:30 वाजले तरी 9:30 वाजता आम्ही ओंकारेश्वर सोडलं. म्हणजे आमची बस निघाली आणि आम्ही बरोबर उज्जैनला आम्ही पोहोचलो आहोत 2:20ला. आम्ही सगळं केलं, पण आम्ही ज्या बसमधनं फिरलो तिचा एकही फोटो नाही काढला, कारण आम्हाला टाईमच नाही भेटला. आमच्यासोबत मुलंही फार होती. आम्ही 2:20ला उज्जैनमध्ये होतो. आमचे अर्धे पेरेंट्स याला गेलेले महाकाल आरतीला, हे भस्म आरतीसाठी जात होते, पण आमच्यासोबत लहान मुलं त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलो. तर अशा प्रकारे आमचं ओंकारेश्वरची ट्रिप झाली. खूप छान झाली. खूप छान असं दर्शन झालं. तिथं आल्याचं सार्थक झालं. आणि आय होप तुम्हालाही आवडलं असेल. आतमध्ये अलाउड नव्हतं, काहींनी घेतलं पण नाही. हे आम्ही जस्ट बरोबर 2:30 वाजता आम्ही आमच्या रूममध्ये दाखल झालो. अशा प्रकारे आमची ती ओंकारेश्वरची ट्रिप झाली. दुपारी 11 ते रात्री 2:30 वाजेपर्यंत. छान वाटलं. आणि त्याच्यानंतर काही फोटोशूट्स काढले आणि छान असं खूप छान मजा आली. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे महाकालचं दर्शन. तर बाय, थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.